नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण फक्त एका ब्लाउज पीसच्या कपड्यापासून किंवा तुम्ही या ठिकाणी रुमाल देखील वापरू शकता, जे पण तुमच्याकडे कपडा असेल त्या कपड्यापासून अतिशय छान आणि सुंदर अशी बॅग, हँड बॅग आपण या ठिकाणी तयार करणार आहोत। ज्यासाठी आपल्याला या ठिकाणी कुठेच कट करायचं नाहीये, मोजमाप घ्यायचं गरज नाहीये किंवा शिवण्याची देखील गरज नाहीये। अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी हँड बॅग, हँड पर्स जी असते ती या ठिकाणी तयार करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा। आता बघा, मी या ठिकाणी एक चौकोनी आकाराचा एक ब्लाउज पीस घेतलेला आहे। तुम्ही हवं तर या ठिकाणी रुमाल देखील घेऊ शकतात किंवा छान असा कलरफुल कपडा जर तुमच्याकडे असेल तो देखील तुम्ही या ठिकाणी वापरला तरीही चालेल। बघा, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी त्रिकोणी आकारात या रुमालाला म्हणजे या ब्लाउज पीसला फोल्ड करून घ्यायचं आहे। जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे फोल्ड करायचं आहे। सुरुवातीला मी रुमाल जो ब्लाउज पीस आहे तो असा उलट्या साइडला करून घेतलेला आहे, जेणेकरून आपली जी बॅग आहे ती अशी सरळ आपल्याला तयार करायची आहे। त्यामुळे सुरुवातीला आपल्याला जी घडी आहे, त्रिकोणी भागाची जी घडी आपण तयार केली आहे ती उलट्या साइडला तयार करून घ्यायची आहे। आता बघा, जे त्रिकोणी भागाचे जे कोपरे आहे ते एक एक आपल्याला हातामध्ये व्यवस्थित पकडायचे आहे, व्यवस्थित याला सेट करायचं आहे। बघा, मी या ठिकाणी तुम्हाला हे व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे रोज यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। बघा, आता या ठिकाणी एक गाठ मी या ठिकाणी मारून घेतलेली आहे। सेम त्याच्या समोरील जी बाजू आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला एक गाठ मारायची आहे, एकच गाठ आपल्याला मारायची आहे। अगदी सोप्या पद्धतीने ही बॅग आपण या ठिकाणी तयार करणार आहोत। कुठलीही आपल्याला या ठिकाणी मोजमाप घ्यायची गरज नाहीये, शिवण्याची देखील गरज नाहीये किंवा कट देखील करायचं नाही। आता बघा, ही जी गाठ मारलेला जो भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे। त्यानंतर बघा, हा त्रिकोणी भागाचा वरचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने हातामध्ये पकडून याला असं सरळ करायचं आहे, म्हणजे जो गाठ मारलेला जो भाग होता तो अशा पद्धतीने आतमधल्या साइडला ठेवायचा आहे। आता हा जो आतमध्ये भाग आहे यामध्ये तुम्ही अशा तुमच्याकडे ज्या भरपूर वस्तू असतात, इमर्जन्सीमध्ये तुम्ही समजा तुमची बॅग खराब झाली किंवा तुमच्याकडे जर नसेल ठेवण्यासाठी जागा वगैरे, वस्तू ठेवण्यासाठी जर जागा नसेल तुमच्याकडे, तर तुम्ही अशा पद्धतीचे बॅग तयार करू शकतात। बघा, आता हा मधला जो स्पेस आहे त्यामध्ये आपण भरपूर अशा वस्तू ठेवू शकतात। पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल। आता बघा, या ठिकाणी ही जी वरची जी बाजू आहे ती व्यवस्थित मी या ठिकाणी गाठ मारून घेतलेली आहे, ज्यामध्ये वस्तू ठेवलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला एक गाठ पूर्ण वस्तू जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला ही गाठ तयार करून घ्यायची आहे। आता त्यानंतर हा जो दोघं जे भाग आहे ते व्यवस्थित हातामध्ये पकडून या ठिकाणी तुमचा जो जर बाजूची आहे जास्त जर उरली असेल तुम्ही अशा पद्धतीने गाठ मारू शकतात, किंवा जागा जर कमी असेल म्हणजे गाठ जर बसत नसेल वरच्या साईडला तर तुम्ही त्या ठिकाणी फक्त एक काटेपिन वगैरे लावून किंवा थोडंसं नॉर्मल दोऱ्याने शिवून देखील घेऊ शकतात। शक्यतो तुम्ही गाठ मारली तरीही चालेल। आणि बघा, या ठिकाणी मी ही वरची जी बाजू आहे ती व्यवस्थित या ठिकाणी पॅक केलेली आहे। आता बघा, जो काट आहे तो असा हँडलला म्हणजे जी बॅगचे जो हँडल असतो जे बंद असतात त्या ठिकाणी आलेला आहे। आणि बघा, अतिशय सोप्या पद्धतीची सुंदर अशी जी हँडबॅग आहे ती आपली या ठिकाणी तयार झालेली आहे। कुठलाही मोजमाप न घेता, न कट करता, न शिवता आपली ही सुंदर अशी हँड पर्स आपली तयार झालेली आहे। इमर्जन्सीमध्ये तुम्ही याला नक्की ट्राय करून बघा। समजा तुम्ही कुठे पिकनिकसाठी गेला आणि तुमची बॅग त्या ठिकाणी जर खराब झाली किंवा तुमच्याकडे भरपूर अशा वस्तू जर असेल आणि तुमच्याकडे बॅग जर नसेल तर अशा पद्धतीने इमर्जन्सीसाठी तुम्ही ही बॅग तयार करू शकतात, किंवा घरामधील भरपूर अशा वस्तू ठेवण्यासाठी तुम्ही याचा छोट्या मोठ्या वस्तू तुम्ही यामध्ये ठेवण्यासाठी घरामध्ये याला कुठे टांगून ठेवू शकता। नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास शेअर करायला विसरू नका। आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी यूजफुल वाटली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बघा, मी तुम्हाला हे स्वतः अडकून देखील दाखवणार आहे। अतिशय छान आणि सुंदर ही बॅग दिसते, कुणालाच कळणार नाही की तुम्ही ही बॅग जी आहे ती एका जुन्या म्हणजे एका कपड्यापासून किंवा रुमालापासून तयार केलेली आहे। बघा, आपण याला हातामध्ये सुद्धा अडकून कुठेही घेऊन जाऊ शकतो, अजिबात अनकम्फर्टेबल वाटत नाहीत। नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद।